नमस्कार मंडळी, मी सुनील लाडगे. पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा हाच उद्देश आहे की आपल्या इथे 7 डिसेंबर 2025ला आपल्या गावचं आपला गावदेव मित्रांनो त्याची पूजा आहे. म्हणजे ती पूजा कशा पद्धतीने साजरी करतात ना, ती तुम्हाला बघायला भेटेलच. तर आपण मित्रांनो तिथलं महत्त्व म्हणजे गावदेवचं महत्त्व काय आहे ते आपण थोडक्यात जे पुजारी आहेत किंवा जे आपले ग्रामस्थ म्हणजे आजोबा पंजोबा त्यांना विचारू आणि त्याचं महत्त्व किती आहे ना ते तुम्हाला या चॅनलवरती म्हणजे पालघर संस्कृती या चॅनलवरती बघायला भेटेलच. तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही आपला चॅनलवरती जर नवीन असाल किंवा आपले व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपले गावदेव कसा साजरा केला जातो, आपण गावदेव का साजरा करतोय, म्हणजे गावदेवची आपण का पूजा करतोय, तिथे मित्रांनो कशा पद्धतीने पूजा केली जाते आणि आपण तिथे काय काय नैवेद्य देतो म्हणजे देवाला आणि देवाकडून आपण काय मागून घेतो ते तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तर आपलं जे गावदेव आहे मित्रांनो हा रस्त्यावरच आहे. सर्वांना माहीतच असेल, जो किनवली सुखडांबा किरमिरा जव्हार जे आपले हे दाभाडी मार्गे जात असेल त्यांना की आपला म्हणजे जे आमच्या गावचं गावदेव कुठे आहे ते. तर तिथे पूजा केली जाणार आहे. आणि मित्रांनो, खरं तर असं आहे की जेव्हा आपल्याकडे गावदेव केला जातो आणि त्याच्यानंतरच गुरं उसाट सोडली जातात आणि आपण जे खळ्यावरची जे भात ठेवलेलं आपण असतं ना मित्रांनो उडवे करून, हे जेव्हा आपण गावदेव करतो त्याच्यानंतरच आपण झोडतोय. पण यंदा मित्रांनो असं झालं, पावसाने जे पीक होतं आपलं जे भात होतं ते भिजवलं आणि भिजवल्याने जे आपण उडवं केलेलं होतं ना त्या उडव्यामध्ये पाणी गेलं आणि पाणी गेल्यानंतर ते उंगलं. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी म्हणजे भात झोडलेला आहे. तरी पण जे आपले मेन जे पुजारी असतात जे गावाची पूजा करतात म्हणजे गावदेवाची पूजा करतात त्याला मित्रांनो आपल्याकडे पाटील किंवा कारभारी असे म्हटलं जातं. म्हणजे ते ग्रामस्थ ती गावाची देखरेख करतात. तर त्यांची म्हणजे आपल्याच घरचे मित्रांनो ते आजोबा आहेत, तर त्यांची शेती म्हणजे अजून त्यांचं भात आहेच. कारण मित्रांनो त्यांच्या अजून कुलदैवताची पण पूजा करतात. जे कुलदैवत असतं मित्रांनो तर त्याची पण पूजा केली जाते. तर पहिला आपला जो गावदेव असतो त्याची पूजा करतात आणि त्याच्यानंतर कुलदैवताची पूजा करतात. तर ते कुलदैवताची पूजा मित्रांनो कशी पद्धतीने करतात, तर खळ्यावर जे भात असतं तिथे खळ्यावर आपला जो हिरवा असतो तो नेऊन आणि तिथे त्याची पूजा केली जाते. तिथे आपण कोहला, मुला, गाजर किंवा जसे आपले पालेभाज्या आहेत, जे नवीन पालेभाज्या ते तिथे खाल्ल्या जातात. म्हणजे आमच्याकडे मित्रांनो कोहल्याला पण खूप मान आहे. जो भूर कोहला सर्वांना माहीतच असेल, तर ते भूर कोहल्याची पण आपल्याकडे पूजा केली जाते. तर ते पण तुम्हाला बघायला भेटेलच, कारण गावदेव झाल्यानंतर त्याची पूजा केली जाते. तर ते आपल्या घरीच आहे. आणि तुम्ही मित्रांनो बघितलंच असेल, आपल्याकडे बारस करतात आणि देवकाठी काढली होती, तर ते तुम्ही बघितलं असेल. ते पण आपल्या घरीच आहे. म्हणजे आपल्या घरी पूर्ण देव आहेत, तर त्याची आपल्याला जाणीव आहे. आणि तुम्हाला पण मित्रांनो दाखवा असं वाटतं की कारण सर्वांना माहीत नसतं की आपले देव कसे असतात. कारण जे आपले भाऊ आहेत ना ते आता कुणी मुंबईला गेले, कुणी पुण्याला गेले, कुणी काय म्हणजे नोकरीसाठी इकडे तिकडे गेले, तर त्यांना की आपले देव कसे असतात ना ते माहीत नसतं. तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर
सांगायला घेतलं तर मित्रांनो खूप सारं आहे. कारण जे आपण गुरं सोडतोय उसाट, तर ते आपण गावदेवची पूजा करून आणि त्याला आपण सांगतो की देवा आपल्या गुराची किंवा आपल्या जनावरांची रक्षा कर. तर त्याच्यासाठी हा देव केला जातो. आणि आपल्या संरक्षणासाठी आपण पण मित्रांनो असे जंगलामध्ये फिरतोय. बघू शकता हे खूप मोठं जंगल आहे. इथून हा रस्ता आहे, इथून आपण गंभीरगडवरती जाऊ शकतो. दाभाडी पाटीलपाड्यावरून कोणी पण आला असेल की गंभीरगडला जाणारा त्यांना माहीतच असेल मी कुठे उभा आहे. आणि इथे एक मोहू आहे आणि हा अळू आहे. तर इथूनच हा मी व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे आपण जंगलामध्येच आहे. पण मित्रांनो कसं आपण डेली इकडे येतो म्हणजे ह्या जंगलामध्ये, तर आपल्याला माहीतच आहे आपले जंगल कसं आहे ते. आणि आपण काय फिरतोय त्यासाठी आपल्याला एवढं भीती वाटत नाही. पण आपल्याकडे पण मित्रांनो असं वाघ आहेत, डुक्कर आहेत, हरिण आहेत, असे प्राणी आहेत, पक्षी आहेत असे. पण आपण त्यांना काही करत नाही आणि ते पण आपल्याला काही करत नाही. आपण त्यांच्या जंगलामध्ये आहात तर ते तर जंगलामध्ये फिरणारच. तर अशा पद्धतीने हा पूर्ण व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो कमेंट करा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर पण करा, लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.